बलात्कार प्रकरणातील आरोपी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका 42 वर्षीय कैद्यावर इरविनमधील कैदी वॉर्डात उपचार सुरू होता। या कैद्यावर लक्ष ठेवण्यासाठी कैदी वॉर्डाबाहेर 4 पोलिसांची तैनाती राहते। मात्र या कैद्याने तैनात पोलिसांच्या उशेखाली ठेवलेली चावी काढून वॉर्डाचे कुलूप उघडले आणि पोबारा ठोकला। ही घटना मंगळवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली। शहर पोलीस प्रसार कैद्याचा शोध घेत आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे। विलास नारायण तायडे वय 42 राहणार सुंबा तालुका संग्रामपूर बुलढाणा असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे। विलास तायडे यांच्या विरुद्ध झालेल्या जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात 2017 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता। याच बलात्कार प्रकरणात अकोला येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2021 रोजी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती। त्यानंतर 1 नोव्हेंबर 2021 रोजी त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आलेले होते। त्यावेळीपासून तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता। दरम्यान 28 एप्रिल 2024 रोजी विलास तायडेला कारागृहातच डोक्याला मोठी दुखापत झालेली होती। त्यामुळे त्याला उपचारासाठी इरविनमध्ये दाखल करण्यात आलेले होते। इरविनमध्ये कैदी वॉर्डामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होता। या वॉर्डामध्ये कैदी असल्यास एका जमावदार आणि 3 पोलीस शिपाई असे 4 अंमलदार तैनात होते। 30 एप्रिलला सुद्धा 4 पोलीस तैनात होते। दरम्यान पहाटे 4 वाजताच्या सुमारास वॉर्डाबाहेर तैनात असलेले पोलिसांच्या उशाखाली असलेली वॉर्डच्या कुलुपाची चावी काढली आणि कुलूप उघडले आणि त्याने पोबारा केला। ही बाब तैनातीला असलेल्या पोलिसांच्या कैदी पळून गेल्यानंतर लक्षात आली। पोलिसांनी शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही। अखेरी माहिती कोतवाली नियंत्रण कक्षाला देण्यात आली। त्यानंतर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोधासाठी पथक रवाना केलेला आहे। व सदर प्रकरणादरम्यान पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कैदी वॉर्डात सुरक्षितेसाठी तैनात असलेल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 जणांचे निलंबन करण्यात आलेले आहे। यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज बोले यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा समावेश आहे। पसार झालेल्या कैदी आरोपीचा विशेष चकमकीकडून कसून शोध घेतला जात आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।